महत्त्वाच्या अशा विषयावर आज महाराष्ट्र विधानसभा नियम 94 अन्वये मी ही अर्धा तासाची सूचना देऊन वक्तव्य करत आहे। अध्यक्ष महोदय, जामनेर तालुक्यामध्ये जैन बहुउद्देशीय संस्था जामनेर ही अनेक वर्षापासून विविध प्रकारचे शैक्षणिक संकुल उभारून बीएड कॉलेज, फार्मसी कॉलेज, ज्युनियर कॉलेज, नर्सिंग कॉलेज, फिजिओथेरपी कॉलेज, होमिओपॅथी कॉलेज आदी वेगवेगळ्या विषयांची अभ्यासक्रम तिथे घेत असते। अतिशय गंभीर बाब अशी समोर आलेली आहे। या संस्थेने जेवढी बांधकामं केली आहेत मंत्री महोदय, त्या सर्व बांधकामाच्या अकृषक परवानग्या पूर्णपणे बोगस आहेत। नंबर 2, टाउन प्लॅनिंगने दिलेल्या सर्व ज्या परवानग्या आहेत त्या देखील बोगस आहेत। टाउन प्लॅनिंगचं एक पत्र मी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो। 2012 साली आउटवर्ड नंबर 3369 याद्वारे टाउन प्लॅनिंग मधून बांधकामाच्या संदर्भात गेलेलं पत्राचा आउटवर्ड नंबर तोच आणि त्याची तारीख 2012 ऐवजी 2020 केली, छेडछाड केली, फोर्जरी केली आणि ते प्रमाणपत्र पुढच्या परवानग्या वापरण्यासाठी मिळाले। अध्यक्ष महोदय, इतकी गंभीर बाब आहे की त्यांनी 3369 ऑफ 2012 चं जे पत्र आहे त्या पत्राला 3369/2020 केलं। परंतु एखादी चुकीची गोष्ट करत असताना बरोबर माणसं चुकत असतात आणि र.द. जोशी नावाचे जे रचनाकार आहेत त्यांची 12ला सही आहे। आता 20चं हेच पत्र त्यांनी दाखवून सबमिट करून पुढच्या परवानग्या घेतले। र.द. जोशी हे दुर्दैवाने 18 सालीच दिवंगत झालेले आहेत आणि 2020 साली त्यांची सही दाखवून त्यांनी केली। अध्यक्ष महोदय, ग्रामपंचायत कंप्लीशन सर्टिफिकेट कसं देऊ शकते? देऊ शकत नाही। एक ग्रामपंचायतचं कंप्लीशन सर्टिफिकेट जे बोगस आहे मी आपल्यापर्यंत पाठवतो, मंत्री महोदयांपर्यंत येईल ते। ग्रामपंचायतमध्ये एवढे कॉम्पिटंट अथॉरिटीज नाही आहेत। त्यांनी हॉस्पिटलची रचना केलेली आहे, ऑपरेशन थिएटर कुठे आहे, पॅथॉलॉजी कुठे आहे, किती स्क्वेअर फीट आहे, पूर्णपणे बोगस अशा प्रकारचं आहे। ग्रामपंचायतला विचारलं असता ग्रामपंचायतने माहितीच्या अधिकाराखाली क्लिअर कट सांगितलं की हे प्रमाणपत्र बोगस आहे, हे आम्ही दिलेलं नाही। त्याच्या उपर जे ग्रामसेवक त्यावेळेस कार्यरत होते त्यांची जी सही आहे ते ग्रामसेवक हे जवळजवळ 1.5 वर्षापूर्वी तिथून त्यांची बदली झालेली आहे आणि त्याच नावाने पुढच्या तारखेला त्यांनी हे सगळं अशा प्रकारचे फेक पेपर्स तयार करून शासनाची दिशाभूल केलेली आहे। या बिल्डिंग इमारतीचा परवाना बोगस, अकृषिक परवाना बोगस, कंप्लीशन सर्टिफिकेट बोगस, त्याच्यावर त्यांनी फायर फायटिंगचं जामनेर नगरपंचायतकडून पत्र घेतलेलं आहे, कंप्लीशन झालेलं आहे। जेव्हा माहितीच्या अधिकाराखाली जामनेर नगर परिषदेला हे जेव्हा विचारलं त्यावेळेस त्यांनी दिलेलं जे उत्तर आहे ते देखील मी आपल्या मार्फत मंत्री महोदयांकडे पाठवतो। मंत्री महोदय, आम्ही अशा प्रकारचा कुठचाही फायर कंप्लीशन एनओसीचं सर्टिफिकेट दिलेलं नाही असं लेखी जामनेर नगरपंचायतने आपल्याला दिले। मंत्री महोदय, इन्स्पेक्शन करायला लोक गेले, आपले सगळे कॉम्पिटंट अथॉरिटी तिथे होते, डेप्युटी कलेक्टर होते, तहसीलदार होते आणि या सर्वांनी जेव्हा तिथे गेले पंचनामा करण्यासाठी ते जे हॉस्पिटल त्यांनी जे दाखवलंय मंत्री महोदय, त्या हॉस्पिटल म्हणजे काय नाही, एक हॉल आहे, तिथे कोणी नव्हतं। ह्या सगळं अधिकाऱ्यांनीच तो हॉस्पिटल लिहिलेलं नाव होतं म्हणून तो वर दरवाजा उघडला, शटर उघडलं, आत काही नाही, 1-2-3 हजार स्क्वेअर फीटचा हॉल आहे ना, तिथे कुठच्याही पॅथॉलॉजी आहे, काही नाही। आणि ते हॉस्पिटल दाखवून ह्या नर्सिंग बिर्सिंग हे जे सगळे जे शैक्षणिक त्याच्या परवानग्या त्यांनी घेतल्या आहेत पूर्णपणे अवैधपणे अशा प्रकारच्या शिक्षणामध्ये होत असणाऱ्या चुकीच्या गोष्टी प्रचंड गंभीर आहेत। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, ही सगळी बोगस प्रमाणपत्र जी आहेत ती चेक केली पाहिजे। चेक करणारे अथॉरिटी कोण आहे की बाबा ते सत्य आहेत असत्य आहेत, ते आहेत पोलीस। आणि म्हणून शासनाची अशा प्रकारची दिशाभूल करून ज्या संस्थेने शासनाचा महसूल बुडवलेला आहे
अनेक प्रकारच्या त्यांना नोटीस रॉयल्टीच्या बाबतीमध्ये आहेत, त्या देखील रॉयल्टी पे केलेल्या नाहीत. आणि म्हणून मला माझी विनंती आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना करायची आहे की अशा प्रकारचे प्रकार हे प्रचंड गंभीर आहेत, याची चौकशी झाली पाहिजे. आणि म्हणून ही सगळी अथॉरिटी, ही जी अथॉरिटीची जे पत्र आहेत वेगवेगळ्या सक्षम अधिकाऱ्यांची, याची ओरिजिनल पत्रकं बरोबर घेऊन त्याची तपासणी करायची असेल तर फोर्जरीच्या अंडरमध्ये 460 IPCच्या 467, 420 शासनाची फसवणूक या प्रकारे संबंधित कार्यक्षम आणि कॉम्पिटंट अथॉरिटीने स्वतःहून या संस्थेच्या विरुद्ध FIR नोंदवला पाहिजे. तर मग याची सगळी सत्य, ओरिजिनल, डुप्लिकेट्स हे सगळं चेक करून हा सगळा प्रकार उघडकीस येईल. शिक्षणाच्या दानाच्या नावाखाली ते अशा प्रकारचे एखादा कुठेतरी 5-10 हजार 2-4 हजार फुटाचा हॉल करायचा आणि त्याला हॉस्पिटल दाखवून या सगळ्या मुलांना ॲडमिशन द्यायची. तिथे काय शिक्षण देणार? तिथे हॉस्पिटलच नाही आहे, तिथे पेशंटच नाही आहेत. काय फिजिओथेरपीचं शिक्षण काय देणार? नर्सिंगचं शिक्षण काय देणार? BEd कॉलेजचं शिक्षण काय देणार? डॉक्टरसुद्धा नाही, काहीच नाही ना. त्यामुळे अशा प्रकारे ही जनतेची फसवणूक होते, आमच्या तरुण पिढीची फसवणूक होते. निव्वळ तिथे जायचं आणि मग सर्टिफिकेट घेऊन बाहेर पडायचं आणि त्यांना लाखो रुपये द्यायचे. अशा प्रकारचा अवैध हा व्यवसाय आहे असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणून शिक्षण ज्ञानदानाचे यावरती प्रश्न विचारा मंत्री महोदय. नाही, प्रश्न हा आहे की मंत्री महोदय या बाबतीमध्ये संबंधित सक्षम अधिकारी आपल्या विभागाचे असतील, रेव्हेन्यूचे असतील, नगर रचनाकारचे असतील, अशा सर्व अधिकाऱ्यांना सेपरेट 467च्या अंतर्गत, फोर्जरीच्या अंतर्गत FIR या संस्थेवर दाखल करून आपण चौकशी करणार का? नंबर 1. आणि नंबर 2, चौकशीमध्ये हे सगळं निष्पन्न झाल्यानंतर या संस्थेच्या सर्व परवानग्या रद्द करणार का? नमस्कार दोस्तों, मैं हूं प्रकाश कावा. आज मैं आपके लिए माननीय सदस्य विजय शिवतारे साहेबांनी आज या अर्ध्या तासाच्या चर्चेमध्ये अतिशय एका गंभीर प्रश्नाकडे आपल्या सभागृहाचं लक्ष वेधलेलं आहे. प्रकाशचंद्र जैन बहुउद्देशीय संस्था जामनेर यांच्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये आमच्या विभागाच्या आयुर्वेद कॉलेज, फिजिओथेरपी, होमिओपॅथी इत्यादी कॉलेज आज त्याला परवानगी मिळून त्या सुरू आहेत. सन्मान्य सदस्यांनी ज्या आता गोष्टी सांगितल्या की सगळ्या बोगस कागदपत्राच्या आधारे त्यांनी या परवानग्या मिळालेल्या आहेत. नगररचना विभागाची NOC असेल किंवा अग्निशमन ज्यांनी द्यायला पाहिजे होतं ते बोगस सर्टिफिकेट, या सगळ्या बोगस कागदपत्राच्या आधारे त्यांनी या सगळ्या परवानग्या मिळालेल्याचं सन्मान्य सदस्यांनी सांगितलेलं आहे. आता ज्यावेळेस सन्मान्य सदस्य सांगतात ती वस्तुस्थिती ग्राह्य धरून ही एवढी गंभीर बाब, म्हणजे शेवटी या कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं पुढं होणार काय? त्याचा तर आयुष्याचा बट्ट्याबोळच होईल, त्याचं भविष्य अंधकारात होईल. म्हणून ही वस्तुस्थिती ग्राह्य धरून तात्काळ प्रवेश प्रक्रिया या सगळ्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे ज्या कॉलेजला मान्यता दिलेल्या आहेत त्या थांबवण्यात येतील आणि तात्काळ आपण विद्यापीठाला कळवण्यात येईल की एक 7 दिवसाच्या आत त्यांनी सुनावणी घेतलेली आहे, पण अजून त्यांनी त्याच्यावर निर्णय प्रत्यय आलेले नाहीत. ह्याची सुनावणी घ्यावी आणि तात्काळ 7 दिवसाच्या आत ह्याची शहनिशा करावी. शासनही आमची शहनिशा करेल, कारण हे आयुक्तांना मी सांगणार आहे की ताबडतोबीनं यांना नोटीस देऊन बोलवून घ्या आणि हे जर खरं असेल तर त्याला फौजदारी खटला दाखल केला जाईल. सन्माननीय सदस्य, ही बाब एखाद्या चित्रपटाच्या स्टोरीला लाजवेल अशी ही बाब आहे. म्हणजे एखाद्या संस्थेने अशा प्रकारची कागद तयार केली आहेत, फक्त सन्माननीय मंत्र्याचा शासनाचा निर्णयच फक्त त्यांनी सहीचा बनवला नाही. तिथं माहिती घेतली असता असं लक्षात आलं त्यांनी सर्वच, म्हणजे नगरपालिकेचे शिक्के त्यांच्याकडे, टाउन प्लॅनिंगचे शिक्के त्यांच्याकडे, तिथं जे तुम्हाला शिक्के लागतील, तलाट्याचा शिक्का लागला त्यांनीच बनवायचा. म्हणजे जो अधिकारी 2018 साली मयत झाला त्याचा दाखला 16/10/2020 ला देण्यात आला.
म्हणजे ही बाब सन्माननीय मंत्र्यांनी जसं सांगितलं की यांची आम्ही गंभीर आहे. प्रवेश प्रक्रिया थांबूच सांगतोच ना, पण ही बाब एवढ्यावर थांबून चालणार नाही साहेब. राज्यामध्ये हे जे असे रॅकेट चालू झालेत, म्हणजे शासनाची यांना आता कुठली गरज नाही. आपण इकडे मोठमोठे नियम तयार करतो, मोठमोठ्या गोष्टी सांगतो, आम्ही पोरांचं उज्ज्वल भविष्य घडवू अशा पद्धतीने आपण सगळं मांडतो, परंतु ह्या ज्या काही संस्था आहेत, ह्या संस्था हे एक सिंडिकेट चालवत आहे. माझं या आपल्या माध्यमातून एक मागणी आहे. खरं तर ही संघटित गुन्हेगारीचा एक हा मोठा प्रकार आहे. तुम्ही अशा प्रकारे जी कागदं बनवली आहेत, लाखो रुपयाचं तुम्ही उत्पन्न कमवलंय. ठीक आहे, उद्या तुम्ही आता त्यांना ह्या कॉलेजच्या परवानग्या थांबवाल, परंतु त्यांनी मागील काळामध्ये जे पैसे कमवलेत, अगदी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आदिवासी मुलांच्या माध्यमातून त्यांनी 288 प्रवेश दाखवले, खोटे प्रवेश दाखवलेत. आणि तिथं पीडी यावल यांनी ज्यावेळेस व्हिजिट दिली 70च मुलं तिथं होते. 288 आदिवासी मुलांचं एक प्रकारे यांनी शोषणच केलं आहे. माझी आपल्या माध्यमातून मागणी आहे की राज्यात एक उदाहरण सेट झालं पाहिजे. आपण ॲट्रॅसिटी अंतर्गत इथं गुन्हा दाखल होऊ शकतो, संघटित गुन्हेगारी एक मोक्काचा गुन्हा याच्यामध्ये दाखल होऊ शकतो. आणि या अशा संस्थांची एक SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे की ही प्रकरण काय आहे, याची व्याप्ती किती आहे, यात किती पैशांचा अपहार झाला आहे, याच्यावर लायबिलिटीज देखील फिक्स करण्यात आल्या पाहिजे. अध्यक्ष महोदय, हा प्रकार नुसता एवढ्या पुरताच नाही आहे की आपण हे जर आता थांबवलं, आपण त्यांना आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि फिजिओथेरपीची परवानगी दिली, यांची दुकानं थांबणार नाहीत. हे उद्या लगेच फार्मसीचे डुप्लिकेट कागद बनवतील, बी फार्मसीची परवानगी घेतील, ITIचे घेतील, MCVCचे घेतील, टेक्निकल कोर्सेस त्याच दुकानामध्ये त्यांचं चालू करतील. माझी आपली या माध्यमातून विनंती आहे की आपण ॲट्रॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल कराल का, आपण मकोका लावाल का, आणि यामध्ये SIT स्थापन करून हे या विधिमंडळात किती दिवसात आमच्या समोर आणाल. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मगाशीच मी सांगितलं की आता हे जे 3 कॉलेजेस आहेत, एक आयुर्वेदिक, त्याच्यानंतर फिजिओथेरपी आणि होमिओपॅथिक, ह्याची ही परवानगी आहे विद्यापीठ देत असतं. आता सन्मानित सदस्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या की हे रॅकेट राज्यभर आहे, त्याची तर युनिव्हर्सिटीला आम्ही तपासणी करायला लावूच, कारण त्यांची ती जबाबदारी आहे. त्याशिवाय आमचे आयुक्त वैद्यकीय शिक्षण संचालक यांनाही याबाबत असे जे कॉलेजेस आहेत किंवा असे रॅकेट चालू जातात ह्याची ताबडतोबीने शहनिशी करण्याचे आदेश देण्यात येतील. आणि ह्यामध्ये जे म्हणजे हे तर आता ऐकून आणि हे जामनेरला घडते म्हणतात तर मला फार आश्चर्य वाटलं. नाही, गंभीर आहे मंत्री महोदय, गंभीर गंभीर आहे. आहे. याच्यामध्ये शासनाचं अनुदान आणि विद्यार्थ्यांसोबत सुद्धा नाही, त्या जीवनासोबत खेळ आहे. विद्यार्थ्याचं वाटोळच आहे. वाटोळंच आहे. तर त्याला ताबडतोब प्रवेश प्रक्रिया आता ताबडतोब का बंद केली की पुढं विद्यार्थी थांबवली पाहिजे. म्हणून आता नाही, ताबडतोब आम्ही शासनामार्फत करूच, आमच्या मार्फत.